नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण बघतो आहोत अतिशय मऊ आणि लुसलुशीत असे होणारे आलू पराठे, जे आपण पीठ न भिजवता आणि सारण न बनवता झटपट बनवणार आहोत। तर खूप छान आणि यम्मी लागतात हे पराठे। तुम्ही माझी ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि असे हे पराठे ट्राय करा। तुमच्या घरी मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे बनवू शकता। आता मी इथे हे 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी आता व्यवस्थित असे हे स्मॅश करून घेणार आहे। असे हे अगदी छान असे मी स्मॅश करून घेतलेले आहेत। हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची 1 टीस्पून मी यात ही पेस्ट टाकली। तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाव टीस्पून मी यात हळद टाकलेली आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे। आता हे असं मी छान असं व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी हे 1 छोटी वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचे पीठ टाकलेलं आहे आणि हे पीठ मी व्यवस्थित असं हे या बटाट्याचं जे मिश्रण आहे यामध्ये मिक्स करून घेणार आहे। हे पीठ आणि हे जे बटाटे आहेत हे एकदम व्यवस्थित असे अगोदर कोरडे पण छान असे व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे पीठ मी अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे मी ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच सेम वाटीने 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी मी थोडं थोडं करत असं हे या पिठात टाकून घेणार आहे आणि आपल्याला असं हे दाटसर बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। अशी कन्सिस्टन्सी मी बनवून घेतलेली आहे। कदाचित तुम्हाला 1 वाटीने थोडं अजून 4-5 चमचे जास्त पण पाणी यायला लागू शकेल। अशा पद्धतीचं तुम्ही सेमी थिक बॅटर बनवून घ्या। आता यात मी हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि परत छान असं हे मिक्स करून घ्या। फ्लेमवर मी असा हा तवा गरम करत ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। तेल छान असं व्यवस्थित पसरवून घ्या। बॅटरची कन्सिस्टन्सी परत एकदा तुम्हाला मी दाखवते। तर असं हे आपलं सेमी थिक बॅटर तयार करून मी घेतलेलं आहे। आता तवा हा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे। आता यावरती आपण हे बॅटर जे आहे ते एका पळीच्या साहाय्याने टाकून घेणार आहोत। हे असं हे बॅटर टाकून थोडंसं असं हे पसरवून घ्या। आता 2 ते 3 मिनिटानंतर असे हे काठ सुटू लागले की असे हे आपल्याला काविलत्याने असं हे सोडवून घ्यायचे आहेत काठ आणि हे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। कदाचित पहिलं जे हे आपण टाकलेलं आहे, हा जो पराठा आपण बनवत आहोत तो कदाचित चिकटू शकेल, कारण अजून आपला तवा जो आहे तो एवढा यूज टू झालेला नसतो। त्यामुळे कदाचित हे पहिलं थोडं परतताना थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकेल तुम्हाला। पण याच्यानंतरचे सगळे जे तुम्ही हे पराठे बनवाल ते अगदी छान, अगदी न चिकटता छान तयार होतं। तर हे मी असं परतवून घेतलेलं आहे आणि खालून पण मी असं छान गोल्डन ब्राऊन भाजून घेणार आहे। खालून पण छान असं हे भाजलं गेलेलं आहे। छान मस्त असा हा आपला आलू पराठा तयार झाला। आता आपण अजून एक पराठा बनवून घेऊया। परत थोडंसं हे तेल लावलं मी तव्याला आणि परत सेम मी याच्यावर असं हे बॅटर टाकून घेणार आहे आणि सेम पहिल्या पद्धतीनेच आपण हे
बनवून घेत आहोत दुसरा पराठा पण. माझ्या चॅनलवर हेल्दी ग्रीन पराठा, त्यानंतर मेथी पराठा, मेथी ठेपला, वेगवेगळे धिरडे, त्याप्रमाणे चीज पराठा, पिझ्झा चीज पराठा, अशा वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. त्या पण रेसिपीज तुम्हाला नक्की आवडतील. त्या पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर हा दुसरा पराठा देखील आपला तयार झालेला आहे. आपण हा पण काढून घेऊयात. असे मी सेम पद्धतीने बाकीचे पण सगळे पराठे बनवून घेते. तर तुम्ही बघू शकाल फक्त पहिला पराठाच आपला थोडासा तुटला, पण बाकीचे सगळे पराठे अगदी छान असे हे न तुटता तयार झालेले आहेत. दोन्ही साईडने छान असे खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत. असे हे सगळे पराठे आपले बनवून झालेले आहेत. आणि माझी ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत, चटपटीत, व्हेज नॉनव्हेज, अगदी मेन कोर्समधल्या आणि स्नॅक किंवा ब्रेकफास्टच्या रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवनवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.